अनलिमिटेड इंडिजी न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एस रविराज. आज आपल्या समोर नुकतंच आता सायंकाळी 6:30 वाजून गेलेत. महासभा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, पण विषय काही संपणारे नाहीत. विविध लक्षवेधी आहेत, विविध प्रश्नार्थ प्रश्न झाले आणि लक्षवेधी आहेत. विविध नगरसेवकांनी प्रश्न विचारले आणि शेवटी आता लक्षवेधी मांडलेले आहेत आणि विस्तृत माहिती जे महासभेतली आपण पाहिली असता. मी स्वतः महासभेमध्ये होतो, मी प्रत्येक महासभेला असतो. मी सेवेमध्ये कार्यकारी अभियंता होतो, तेव्हाही महासभेत असायचो, पण तेव्हाचा रोल माझा वेगळा होता. मला प्रशासनाच्या बाजूने राहायला लागायचं आणि त्यामुळे आपल्या मनातील जे काही विकासांतर्गत गोष्टी आहेत, एक प्रशासनातील अधिकारी म्हणून आपल्याला एक मर्यादा असते, आपल्याला एक चौकट असते, तेवढ्यापुरतंच आपलं मर्यादित राहता येतं. परंतु आता सेवानिवृत्तीनंतर मी एक सल्लागार एस आर जी ग्रुप ऑफ कंपनीजचे सल्लागार, मॅनेजिंग डायरेक्टर आणि SRCC, ACC, NCRD आणि इन्फ्राटेक कंपनीजचे सल्लागार, म्हणजे कन्सल्टिंग कंपनी शिवाय SRCC, ACC, CCRD प्रोडक्शन कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी कंपनी PMC आणि इन्फ्राटेक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कन्सल्टंट ही, मटेरियल सप्लाय ही आणि इन्फ्रास्ट्रक्चर ही इन वन बॉन्ड म्हणजे ऑल वर्क इन वन रूफ अशा प्रकारे माझी कंपनी आहे. आणि सेवानिवृत्तीनंतर मी धुरंधर काम करत आहे. ज्याप्रमाणे महानगरपालिकेचे विविध अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आपले फक्त विभागात जातात, पाहणी करतात, येतात, नित्याचं काम आहे ते करतात. परंतु आत्तापर्यंत माझा अनुभव सांगतो 32 वर्षाचा, मागील 32 वर्षामध्ये जे जुने अधिकारी होते, कार्यरत होते, अभियंता होते, हे सक्षम होते. प्रत्येकजण सक्षम होता. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना आयुक्तापर्यंत जावं लागत नसे. ते आपल्या स्तरावरती, कार्यकारी अभियंता स्तरावरती काम मर्यादा करायचे. आणि सहाय्यक आयुक्त नव्हते, त्यापूर्वी प्रभाग अधिकारी होते परिमंडळाअंतर्गत, ते पण एवढे स्थानिक अधिकारी आहेत, त्यामुळे ते सक्षमतेने काम करायचे. मग तो अतिक्रमण विभागाचा, अतिक्रमण आणि बांधकामाचा विषय असो, मग तो उद्यानाचा विभाग असो, मग तो मलनिस्सारण ड्रेनेजचा विभाग असो, का पाणी विभाग असो, का नाला विभाग, स्ट्रॉम वॉटर विभाग असो. पूर्वीचे जे धुरंधर अधिकारी होते, आपल्या निष्क्रियपणा न दाखवता केवळ आपल्या स्वयंभू कर्तृत्वाने काम करायचे आणि प्रशासनापुढे आयुक्तांसमोरपर्यंत ते प्रस्ताव न्यायचे आणि मार्गी लावायचे. अशा प्रकारे स्वयंभू असे अधिकार होते, अभ्यास करायचे. पण आत्ता मी गेले 5 वर्ष अनुभवते, 5 ते 10 वर्ष अनुभवते की महानगरपालिका ही निष्क्रिय झालेली आहे. निष्क्रिय म्हणजे कोणतेही काम हे आपल्या अंगावर दुसऱ्या अंगावर कसं ढकललं जाईल, कोणतेही काम, अडीअडचणीचं काम, विकासाचं काम, आपत्तीचं काम आलं अंगावर, जबाबदारी आली तर ती दुसऱ्यावर कशी ढकलायची, हेच तंत्र फक्त आत्ता सध्या वर्तमान स्थितीच्या अधिकाऱ्यांकडे आहे. फक्त फायद्याचं काम म्हणजे मलिदाचं काम असेल, म्हणजे परवानगी काम असेल, NOC काम असेल, शहर विकास परवाना, परमिशन द्यायचे असेल, CCOCचे परमिशन असतील, तर अशा कामांसाठी तत्परता दाखवतात हे आमचे अधिकारी. मी डोळ्याने बघितले. माझ्या सेवा कार्यकालात माझ्याकडे पण होतं ना. परंतु प्रथमतः प्रावीण्य विकास कामांना द्यायचो, नागरिकांच्या कामांना द्यायचो. विकासकांना विकासासाठी वेळ नाही द्यायचा, तर आधी नागरिक आम्हाला महत्त्व, आधी महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या कामांना, नागरिक सुविधेच्या कामांना महत्त्व, आणि मग विकासकांच्या NOCs, परवानग्या वगैरे वगैरे पाहणी करून एका दिवसात सगळे गेम करायचो. आणि त्या काही पावसाळी आपत्ती येण्यापूर्वीच नियोजन व्हायचं. म्हणजे झाडाची निगा, उद्यान विभाग झाडे छाटणी करायचे. ते गावडे जे पूर्वी मुख्य होते, पण त्यांना डाळून त्या केदारला दिलं. परंतु केदार हा निष्क्रिय अधिकारी आहे, गावडे जो आहे तो सक्षम अधिकारी आहे.
त्यावेळी तत्परतेने कामं व्हायची. तसंच इतर विभागाचं पाणी खात्यामध्ये पण आता निष्क्रिय आहे. फक्त पाणी लाईन मंजूर करतात, पण पाईपलाईनमध्ये पाणी कुठे आहे? आता 50 MLD पाण्याचा तुटवडा आहे. मग कोणाचं काही नाही, कोणात ताळमेळ नाही आहे. प्रभाग वॉर्ड लिपिक काय करतो? वॉटर कनेक्शन देतो, चोरीचं पाणी होतं ते तोडलं जात नाही, पाणी चोरी होते ते तुटली जात नाही. काय कोणाची ताळमेळ नाही, कोणाची देखरेख नाही. अतिक्रमण आणि बांधकाम काय झालं आहे? बीट अधिकारी काय प्रभागात फिरतच नाही. आम्ही पूर्वी सायंकाळी 7-7:30पर्यंत जबाबदारी देऊन जायचो. 7:30पर्यंत पेटीवरची डंपर गाडी पूर्ण मार्केटमध्ये फिरायला पाहिजे सगळ्या विभागात, हे निश्चित नियमावली केली होती. आता तसं काही प्रकारच नाही आहे. कोण बीट अधिकारी कर्मचारी कोणी फिरत नाही. सहाय्यक आयुक्त आता नव्याने आलेले आहेत, जितेंद्र निकम यांना मी वस्तुस्थिती बोललो की 7:30पर्यंत हे गोष्टी व्हायला पाहिजे. मग तो अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न असेल की अधिकृत होर्डिंगचा प्रश्न असेल, अनधिकृत फ्लेक्सचा प्रश्न असेल की अधिकृत जाहिरात फ्लेक्स, तर असं इतंभूत माहिती मी माहिती अधिकारात आता मागवतोय. पाणी खातं झालं, उद्यान खातं झालं, बांधकाम खात्यामध्ये पण तोच प्रकार आहे. कुठलाही अधिकारी अभियंता आत्ताचं वर्तमानातलं काम करत नाही. 10 वेळा सांगितलं तरी जागेवर येत नाही. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो. मी सेवेमध्ये कार्यकारी अभियंता राहिलो, सेवानिवृत्त झालो, पण आत्ता मला जे काही करायचं आहे कोण येत नाही. आता अतिक्रमणची एक तक्रार टपरी काढायला सांगितली, कोण टपरी काढत नाही. कुठेतरी पाणी तुंबतंय काढून द्या, कोण येत नाही. परवा झाड पडलं, मी 10-12 दिवस सांगितले, फोन केला तरी शेवटी उपमुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं. तेव्हा त्या TDRची टीम आली आणि ते झाड कट केला. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही नगरविकास पालकमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे का? हा असा त्याचा निष्कर्ष आहे. म्हणून आजची महासभा बघितली, एक अधिकारी ढिम्मा आणि निष्क्रिय, एकालाही उत्तर माहीत नाही. आता मी कोण उत्तर द्यायला होते? विकास ढवले उपनगर अभियंता थातूर मातूर उत्तर दिलं. आम्ही लेखी पत्राने देऊ, मग नंतर आम्ही परत लेखी पत्राने उत्तर देऊ विभागामार्फत. झालं उत्तर. नंतर आले नंतर दुसऱ्या प्रश्नावर आले शहर विकास नियोजन अधिकारी आले, शहर विकास अधिकारी आले, नियोजन अधिकारी, जनसंपर्क अधिकारी. थातूर मातूर उत्तर काहीच माहिती नाही, आयुक्त इशारे करतात. नंतर आले नगर अभियंता सुरेश कांबळेंनी प्रश्न मस्त विचारत होते, त्यांच्या रांगड्या भाषेत, अनाडी भाषेत विविध, त्याचे काही उत्तर दिलेत नाहीत. वाघेमधील नाल्याला ज्या काय जाळ्या लावल्या त्यांनी अंदाज खर्च विचारला, कोण इंजिनियर आहे, काय आहे. इंजिनियर काम करणारा वेगळा, बिल काढणारा वेगळा. माझ्या विभागात पाणी करा, नाही तर मी सांगतो अंदाज खर्च किती. हे संपूर्ण इतंभूत प्रश्न, कधी येणार भेटायला, काय येणार भेटायला, हे सगळे इतंभूत प्रश्न. सुरेश कांबळे, मी मानलं त्याला, सुरेश कांबळे जे मानलं त्यांना, जे नगरसेवक आहेत, भले उच्च शिक्षित नाहीत, पण जो काही प्रश्न विचारतात ढंग आहे तो मला आवडला. कारण संजय देशमुखच्या वेळेस पण त्यांनी तो प्रश्न विचारपूस केली होती. जो नियमबाह्य प्रभारी वरच्या पदाचं पद दिले होते, कार्यकारी अभियंता, शहर नियोजन अधिकारी, त्यामुळे त्याला राजीनामा द्यावा लागला होता आणि चुकीच्या कामामुळे त्याला सेवा सोडावी लागली होती 2010मध्ये. हा जो त्यावेळेचा प्रोग्राम, जो गेम होता तो रवींद्र शिंदेने केला होता. अजून जाहीर सांगतो, तो ब्लेम दुसरीकडे गेला. मग त्यावेळेचे मेंद्रे साहेब, अनिल पाटील यांच्यावर गेला. परंतु मी सांगतो, त्यावेळेचे सुरेश कांबळेंनी प्रश्न विचारले होते, त्यामुळे संजय देशमुखला उपअभियंत्याला नोकरी सोडावी लागली. त्यामुळे सुरेश कांबळेचे प्रश्न पक्के असं नोकरी सोडावी लागली, हे सांगतो नगर अभियंत्यांना. आता पण नगर अभियंत्यांना जे काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर नगर अभियंता देऊ शकले नाहीत. राबोडीमधील विविध नाले आहेत, तुमच्या मुंब्र्यामधील एक नगरसेवक होता. त्या नगरसेवकाच्या प्रश्नांना नगर अभियंता उत्तर देऊ शकत नव्हते. ही दुरंदर अवस्था आहे. ठाण्याचा एक नगर अभियंता, जो आयुक्ताच्या सक्षमतेच्या पात्रतेचा, आणि त्याच्याकडे इतुंभूत कुठलीच माहिती नाही, उत्तर द्यायला थातूर मातूर नाही. नंतर मी भेटतो, नंतर एक सभा संपली की तुम्हाला एखाद्याचं उत्तर देतो, नंतर झाल्यानंतर भेटू, हे बोलू, असं उत्तरं नाही आहेत. ज्यावेळेस तुम्ही महासभेची उत्तरं देता तर समोर तुमच्याकडे हे असं पत्र उत्तराचं पाहिजे, नियोजनाचं पाहिजे, तुम्हाला देता नाही आलं. शुक्रवारी नगर अभियंता भेटले, माझ्या खांद्यावर हात टाकला.
शिंदेजी मला तो संपूर्ण नियोजनाचा रिपोर्ट द्या, तुम्ही सल्लागार म्हणून काम करता, रिपोर्ट द्या. तर आज महासभेमध्ये मी नगर अभियंत्यांना रिपोर्ट दिला, साहेब संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्राचं कशाप्रकारे नियोजन आहे, कसं करायचं आहे ते दिलं. उद्यानाचं नियोजन आहे कसं करायचं ते दिलेलं आहे. विविध ड्रेनेज लाईन्स, मलवाहिनी, शौचालय, नाले, अतिक्रमण, अनुग्रह बांधकामे सगळे तुम्ही रिपोर्ट मी सातत्याने आयुक्त लेवलला, प्रशासना लेवलला, अतिरिक्त आयुक्त रोड साहेबांना देत असतो, व्हॉट्सअपवर देत असतो, पाठवत असतो. आता सुद्धा मागच्या 15 मेच्या अल निनोचा रिपोर्ट दिला, काय नियोजन करायचं पाणी जर पाऊस आला नाही तर. 30 तारखेला पाऊस आला, जोरदार पूरस्थिती झाली. मी 1 तारखेला तात्काळ रिपोर्ट बनवला गणपती पेढ्या मारुती मंदिराचा, की पाण्यावर उपाययोजना काय करायचं, नाल्याने कसं पाणी काढलं जाईल ते उपाययोजना दिली. पूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आत्ता, त्याच्यानंतर पुन्हा या आठवड्यामध्ये मागच्या पूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील सकल भागातलं पाणी नियोजन कसं करणार. त्यामुळे आत्ता पूर्वीचे जे 15 वॉटर लॉगिंग होते आता 66 झालेले, वाढलेले आहेत. 102पर्यंत गेला, पेपरमध्ये वाचलं म्हणून मला माहिती पडलं. मी असेपर्यंत 15 वॉटर लॉगिंग होते, म्हणजे आम्ही कमी केलेले. वॉटर लॉगिंग कसे काय कमी होतात सांगतो. खाडीमुखाशी जे काही नाले आहेत, खाडीमुखाशी ज्या तोंडाचे जे नाले आहेत, त्यातलं जर चिखल गाळ काढला तर आपोआप पाणी सगळं खाडीला जातं ना. जसं घोडबंदरचे, मी घोडबंदरचे सगळे नाले, रस्त्याखालील कळवट साफ करून खाडीपर्यंत सोडायचो. त्यामुळे घोडबंदरला पाणी नसतं तुंबायचं. मुंब्रा खारेगाव, कळवा खारेगावमध्ये पण तीच परिस्थिती आहे. पूर्ण ट्रेंच मारून खाडीपर्यंत पार्श्वपर्यंत सोडला, 24,000 कलवड बनवला. मुंब्र्यातही मी 18 काय 36 कलवड बांधलेत. 2005, 6च्या दरम्यान 6, 7, 8, 9 जे कलवड बांधले 36 2 टप्प्यामध्ये, ते पूर्ण खाडीमुखाशी सोडलेत. त्यामुळे पाणी तुंबत नाही. दिव्यामध्ये सकल, दिवा आणि उल्हास नदीचा भाग हा सकल आहे. त्यावेळेस स्वतः नगर अभियंता लाला आणि आम्ही इन्स्पेक्शन केलं, पाहणी केलं, वॉटर बेड, नाला बेड, ग्राउंड हे संपूर्ण अभ्यास केला. आणि नाल्यावरती विशेष 56 कोटीचा प्रकल्प बनवला. दिल्लीपर्यंत जाऊन निधी नाही मिळाला, मग पाठपाठ केला. परंतु पाणी कुठे थांबून दिलं नाही. धुरंधर कोविड कालावधीमध्ये सगळीकडे मी ट्रेंच मारून टाकल्या, मला कोणी सांगायची गरज नाही लागली. धुरंधर कोविड कालावधीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आल्यानंतर, आयुक्तांनी सांगितल्यानंतर मी संपूर्ण दौरा सगळ्या विभागात पडवून सगळे आपत्ती कोविडच्या कालामध्ये व्यस्त असताना एकटं रवींद्र शिरे धुरंधर कोविडमध्ये काम करत होतं. सिंगलजीने पाहिलं, डॉक्टर बिपिनजी शर्मानी पण पाहिलं, सिंगलजीने पाहिलं, डॉक्टर बिपिनजी शर्मानी पाहिलं. धुरंधर काम करत होतं. सगळ्या ठाणे शहरामध्ये जिथे जे खाडीमुखाशी नाले त्यांना ट्रेंचिंग मारून टाकल्या. म्हणजे ते मुंब्रा असो, दिवा असो, मुंब्रा असो, कळवा खारेगाव असो, शहरी भाग असो, घोडबंदर असो, वर्तक नगर असो, वाघाई प्रकार, संपूर्ण क्षेत्र नाले भागाचे जे काय होतं ट्रेंचिंग करून मुख्य नाल्यापर्यंत तोंड उघडी केली, खाडीपर्यंत तोंड उघडी केली. त्यामुळे कुठेतरी पूरस्थिती थांबली नाही. हे उपाययोजना आहे. पण प्रॅक्टिकली काम करायला लागतं, केवळ ऑफिसमध्ये बसून काम नाही करावं लागतं. हे उपाय नाही. आता उद्यान विभागामध्ये झाडे का पडतात म्हणजे झाडांना तुम्ही मातीच ठेवलेली नाही, सगळीकडे कॉन्क्रीट. तर त्याला पण हरित फुटपाथ बनवायला लागते. हरित फुटपाथ म्हणजे थ्रू आउट मातीचा पट्टा, थ्रू आउट. आता बघा, फुटपाथ, मातीचा पट्टा आणि मग कपस्टोन आणि मातीमध्ये झाडे आणि गवत, अशा प्रकारे हरित फुटपाथ बनवायचा. आणि मध्ये मग कॉन्क्रीट रस्ता असेल, डांबरी रस्ता तो करायचा ना. मग हरित फुटपाथ आपण योजना संजीव जसवंतच्या कालावधीत राबवली ना, कोरोद रोडला राबवली. मी जिथे राहतो रुनवाल प्लाझामध्ये राहिलो होतो आपण. हरित फुटपाथ म्हणजे हरित जनपद ही योजना राबवली. त्यामुळे आता कोरोस रोडला भरपूर झाडे आहेत, एकही झाड पडत नाही. कोरोस रोडला भरपूर झाडे आहेत, कारण हरित जनपद केला होता तो. अजूनही तिथं तसंच जनपद आहे. त्यामुळे सगळे ठाण्यातील रस्ते जनपद करावे, हरित जनपद. म्हणजे रस्ता, मातीचा पट्टा, बेल्ट पूर्ण थ्रोआउट माती पाहिजे, फक्त झाडापुरती नाही पाहिजे, पूर्ण थ्रोआउट पाहिजे. त्याच्यामध्ये झाडे आणि मग गवत आणि मग फुटपाथ आणि त्याच्या बाजूला कपस्टोन. त्यामुळे असा हरित फुटपाथ होतो. तो जर डिझाईन केला आणि वेळोवेळी मेंटेन केलं, डिवायडरमध्ये पण माती टाकून झाडे लावली आणि पाणी टाकून व्यवस्थित मेंटेन केलं तर सगळीकडे होतं. आता पाणी अडवा पाणी जिरवा, जसं झालं झाडे लावा झाडे जगवा, तसंच पाणी अडवा आणि पाणी जिरवा. पाणी अडवा म्हणजे काय, पावसात जे नाल्याचं पाणी पडतं ते होल्डिंग पॉईंटमध्ये अडवा
टायडल गेटने अडवा आणि पंप आणि संप बांधून शहराला वापर करण्यासाठी ते पाणी होईल, म्हणजे महसूल क्रिएट होईल. अशा प्रकारचं प्रकल्पाचं बहुउद्देशीय नियोजन हे रवींद्र शिंदेने केलेले आहे. कन्सल्टंट म्हणून ते दिले, मी प्रशासनाला दिले, पण प्रशासन धिम्म आहे, काय नियोजन करते आणि महासभेमध्ये काय उत्तर देत नाही, हेच सांगायचे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.